नवीन लग्न झालेलं तिचं, नवविवाहिता कन्या, तिच्या घरामध्ये इथले संस्कार, माहेरचे संस्कार अतिशय सात्विक पवित्र, सकाळ संध्याकाळ भजन वगैरे सगळं काही. लग्नानंतर आई वडिलांनी काय बघून दिला, हे बघून तिला दिलं तिकडे. आता तिकडे तिची सगळी गोची व्हायला लागली. तिकडचं वातावरण वेगळं, तिकडचं वातावरण वेगळं, नामस्मरण करता येईना. मुलगी होती पट्ट शिष्य गोंदवलेकर महाराजांची. ती एकदा गोंदवलेकर महाराजांकडे गेली, लपून लपून गेली, त्यांना म्हणली महाराज असं असं आहे. महाराज थोडे थांबले आणि त्यांनी विचारलं, बाई ग दही लावतेस का? ती म्हणली महाराज मी विचारते काय, तुम्ही बोलताय काय? महाराज म्हणले दही लावतेस का? एवढ्याच प्रश्नाचं उत्तर दे. ती बोलली लावते. मी विचारलं लोणी खातेस की नाही? ती म्हणली हो खाते. मग महाराज म्हणले लोणी सगळ्यांसमोर खाल्लं आणि लोणी लपून खाल्लंस तर अंगी लागेल की नाही? तर ती बोलली हो लपून खाल्लं तरी लोणी अंगी लागेल. गोंदवलेकर महाराज म्हणले तसंच नामस्मरण कर, लपून कर, चालेल ते अंगी लागेल. विठ्ठल. आता ह्याचा आपल्यावरती अर्थ कसा घ्यायचा? घरातले कितीही प्रतिकूल असू द्या, ते त्यांचं कर्म, तो त्यांचा प्रारब्ध, ते त्यांचं संचित, त्यांचं त्यांच्या बरोबर. पण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतून ज्या वेळेस आपण अध्यात्म करतो, परमार्थ करतो, त्यावेळेस भगवंताला त्याची चाड जास्त असते. नवे नवे मी तर म्हणेन अशा लेकराकडे भगवंताचं लक्ष जास्त असतं.